नमस्कार, मी साक्षी शिंदे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। लाखो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्याला तुम्ही खासदार करणार का? अनंत गीते यांची सुनील तटकरेंवर जोरदार टीका। भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन। मावळ लोकसभा मतदारसंघात रंगणार मुळशी पॅटर्न। नाराज असलो तरी काँग्रेसची एकनिष्ठ, माणिकराव गावित यांचे प्रतिपादन। राज्यात लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा धडाका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार 98 सभा। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ अलिबागमधील चौल येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी अनंत गीते यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत पापाच्या आणि शापाच्या पैशाचा हात लावू नका, पैशाच्या जीवावर हे निवडणुका लढवतात, लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणारा खासदार तुम्ही निवडून द्याल काय, असा सवाल गीते यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केला। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ अलिबागमधील चौल येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। लाखो करोडोंचा भ्रष्टाचार करणाऱ्याला तुम्ही खासदार करणार का, असा सवाल अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना केला। यावेळी बोलताना शेकाप व राष्ट्रवादीची आघाडी ही नेत्यांची आहे, कार्यकर्त्यांची नाही, अशा अनेक मुद्द्यांवर गीते यांनी भाष्य करत विरोधकांवर हल्लाबोल केला। या प्रसंगी चौल, नागाव, रेवदंडा परिसरातील असंख्य शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। मिथुन वैद्य, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। मी गोंदिया भंडारा जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि गोंदिया भंडारा या जिल्ह्यातील नागरिक माझे आहेत। त्या अनुषंगाने या जिल्ह्याच्या विकासाची धुरा आपण स्वीकारली आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न सतत सुरू असतात। मात्र या जिल्ह्याचा विकास गेल्या 5 वर्षात भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे रखडलेला आहे। परंतु या क्षेत्राच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत। विकासाला गतिशील करण्यासाठी मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचारार्थ तिरोडा तालुक्यातील धापेवाडा, परतवाडा, करटी, कवलेवाडा, चिरेखनी, बेलाटी, बिरशी, तिरोडा काँग्रेस भवन यासह इतर ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। खासदार कोई भी बन जाए, जिले का पालक मंत्री कोई हो, लेकिन एक बात भूलना नहीं कि गोंदिया जिले का सबसे जिम्मेदार आदमी प्रफुल्ल पटेल ही है, भूलना नहीं। और इसीलिए मैं कहता हूं, मेरे को तो कई बार, मैं जब शुरू में खासदार बना ना 91 में, पीजी अपन सब लोग काम बहुत साल से कर रहे हैं, तो मैं मुंबई से भी मेरे को बोलते थे, जब हम कांग्रेस में क्या तब की बात बोल रहा, प्रफुल्ल भाई मुंबई बोलना पण तुम्ही इथून उभा राहा। मी म्हटलं बाबा, मी कुठून उभा राहणार नाही, मी माझ्या घर एकच आहे, माझी भूमी, कर्मभूमी, मातृभूमी एकच आहे, ज्याचं नाव आहे गोंदिया आणि भंडारा, ते मी सोडून कुठे जाणार नाही। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। माढामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेत मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली। सध्या पार्थ पवार देखील जोरात प्रचार करताना दिसत आहेत। पार्थ पवार विरुद्ध शिवसेना उमेदवार श्रीरंग बाळणे असा सामना आता मावळमध्ये रंगणार आहे। पण मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या राजकारणातील मुळशी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे, शिवाय तो पाहायला देखील मिळत आहे। मुळशी आणि इंचवडी परिसर हा बारामती मतदारसंघात येतो। यावेळी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सहभागी होताना दिसत नव्हते, त्यावर जोरात चर्चा देखील रंगली होती। अखेर शिवसैनिकांच्या असं वागण्याचं कारण स्पष्ट झालं आहे। जोपर्यंत मावळमध्ये श्रीरंग बाळणे यांच्या प्रचारामध्ये भाजपचे कार्यकर्ते येत नाहीत, तोवर मुळशीतील शिवसैनिक भाजपच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली। याबाबतचं पत्रक देखील शिवसैनिकांनी काढलं आहे। दरम्यान भाजपने थेट शरद पवारांना आव्हान देत बारामती जिंकण्याचा निर्धार केला आहे। त्यासाठी त्यांनी कांचन कुल यांना उमेदवारी देखील दिली आहे। पण सध्या मुळशी पॅटर्नमुळे भाजप आता बारामती जिंकणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे। शिवाय मावळमधील लढतीकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मावळ। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर,
आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे. नवापूर येथे त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही. मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देत असताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण नाराज असल्याचे गावित यांनी सांगत भरत गावित यांचा उमेदवारीसाठी विचार करायला हवा होता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र काँग्रेस पक्षाने आपल्याला 2दा मंत्रिपदाचा सन्मान दिला असून 9 वेळा खासदार बनण्याची संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे गावित यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आता सुरू झाला आहे. लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी देखील 8 सभा घेणार आहेत. अर्थात यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जोरदार प्रचार करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 मतदारसंघात प्रत्येकी 2 सभा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रचाराची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असणार आहे. म्हणून निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 सभा म्हणजे येत्या महिनाभरात मुख्यमंत्री साधारणतः 98 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी काही सभा एकत्र घेतल्या होत्या, पण यापुढे दोन्ही नेते स्वतंत्र सभा घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. 4 टप्प्यातल्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सजग नागरिकांनो, आधी मतदान करून मगच लुटा सुट्टीचा आनंद. संधी तुमचा राजा ठरवण्याची आहे. ही संधी वाया घालवू नका असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांनी मतदान करावं म्हणून राज्यात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्थात 4ही दिवस सरसकट सुट्टी नाही, तर ज्या दिवशी मतदान आहे त्या भागात फक्त त्या दिवशीच सुट्टी मिळणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे 18 एप्रिल या मतदानाच्या तारखेआधी 17 एप्रिलला महावीर जयंती आहे, तर 19 एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार रविवार आहे, तर 29 एप्रिलला सोमवार आहे, त्याच्या आधी शनिवार रविवार आहे. 18 आणि 29 एप्रिल या 2 मतदानाच्या तारखा सुट्ट्यांना लागून आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.